लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाची मोजदाद सुरू करण्यात आलेली आहे। गणेशोत्सवामध्ये भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते आणि यावेळी भाविक लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून या दान केलेल्या वस्तू आणि निधीची मोजदाद सुरू करण्यात येते। बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून या दानाची मोजदाद केली जाते। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा उपयोग गरजू सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करत असतं। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं खजिनदार मंगेश दळवी आणि त्यांचे कार्यकारिणी संसद सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या ही मोजदाद सुरू करण्यात आली। पहिल्या दिवसाची ही दानपेटी उघडण्यात आलेली आहे आणि भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी काय अर्पण केलेले आहे याची सध्या ही दृश्य आपण पाहतो आणि त्याचीच मोजदाद सध्याच्या घडीला केली जाते। तर काही वेळातच ही नेमकी आकडेवारी काय आहे ती जाहीर केली जाईल। मंडळाकडून लालबागच्या राजाला अमेरिकन डॉलरचा हार देखील अर्पण करण्यात आलेला आहे। सोबतच काही सोन्या चांदीच्या वस्तू देखील आहेत, त्या देखील लालबागच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत। सध्या पहिल्या दिवसाची ही दानपेटी उघडण्यात आलेली आहे। पुढील 10 दिवस लालबागच्या चरणी जे काही दान केले जाईल त्याची अशाच प्रकारे मोजदाद केली जाते। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, लालबागच्या राजाच्या दानाची जी दानपेटी आहे ती उघडण्यात आली आहे, त्या मोजदाद देखील सुरू करण्यात आली आहे। कृष्णात, लालबागच्या चरणी पहिल्याच दिवशी असं दान आलेलं होतं, मोठं दान आलेलं आहे आणि त्याची आता मोजदाद देखील सुरू करण्यात आलेली आहे। तर लालबागच्या राजाची पहिल्याच दिवशीची ही दानपेटी उघडण्यात आलेली आहे आणि भाविकांनी जे दान केलेले आहे त्याची आता मोजदाद सुरू झालेली आहे। त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत। कृष्णात, जी देणगी दिली जाते भक्तांकडून त्याची मोजदाद ही सुरू झालेली आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ही मोजदाद ही सुरू झालेली आहे आणि खास करून अगदी 500च्या नोटांपासून अगदी 50 पैशांपर्यंत ही सर्व देणगी ही भक्तांकडून दिली जाते आणि त्याच माध्यमातून लालबागचा राजा हे विविध सामाजिक कार्य करताना वर्षभर चालत असतं त्यांचं। आणि आपण पाहू शकतो की यामध्ये महाराष्ट्र बँक देखील असते, त्यांचे कर्मचारी असतात, लालबागच्या राजाचे कर्मचारी देखील आहेत, लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत आणि हे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं। 500च्या नोटा वेगळ्या आहेत, 100च्या असतील, 50च्या असतील, 20च्या असतील, या सर्व नोटांचं वर्गीकरण केलं जातं आणि रोज अशा प्रकारे जो लालबागच्या राजाचा महोत्सव सुरू असतो त्यावेळी अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात देणगी ही लालबागच्या राजाकडे येते आणि त्याची मोजदाद ही दररोज दिवसभर अशी केलेली जाते। कालचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसाची ही मोजदाद आपल्याला पाहू शकतो की कशा प्रकारे बँकेचे कर्मचारी आहेत, लालबाग राजाचे कार्यकर्ते आहेत, जी कोट्यावधी रुपयांची देणगी त्याचबरोबर सोनं चांदी हे देखील या ठिकाणी दिले जाते। मशीनच्या माध्यमातून अशा प्रकारे ह्या नोटांची मोजदाद केली जाते, त्याचे गट्टे बनवले जातात आणि थेट बँकांमध्ये जमा केलं जातं। पूर्णतः पारदर्शक पद्धतीनं अशा प्रकारे हे लालबागच्या राजाची देणगी ही पाहायला मिळते आणि आपण अनेक जण हे डॉलर्स आपण पाहू शकतो की कशा प्रकारे काही जणांनी अशा डॉलरच्या माळा या लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेले आहेत आणि या लालबागच्या राजाच्या विदेशातून आलेले भक्त हे असे आपले चलन म्हणजे डॉलर असतील किंवा त्या देशातलं चलन असे ते या ठिकाणी जमा करतात। त्यानंतर त्याचं त्या बँकामध्ये जाऊन त्याचं रुपयात
ट्रान्सफर केलं जातं. आपण पाहू शकतो की अनेक अशा माळा ज्या आहेत त्या लालबागच्या राजाला अर्पण केल्या जातात आणि त्या सोडवण्याचं काम, त्यातून पैसे काढण्याचं काम हे दिलं जातं. नक्कीच एक प्रकारचं एक मोठं काम जे आहे ते या लालबागच्या राजाच्या या हॉलमध्ये केलं जातं आणि त्या माध्यमातून सोन्या चांदीच्या वस्तू देखील या पाहू शकतो की कशा प्रकारे सोन्या चांदीच्या वस्तू, गणपतीची मूर्ती आहे, त्याचबरोबर समय आहेत किंवा चांदी आहे, त्यामुळं अनेक वस्तू सोन्या चांदीच्या ह्या वस्तू पाहायला मिळतात की कशा प्रकारे अनेक ज्या डॉलर्स आहेत.